नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तुमची साक्षी पुन्हा तुमच्यासमोर हजर आहे शिवरात्रीच्या शुभेच्छा घेऊन. खरं सांगायचं तर आज माझा काही कुठे जायचा प्लॅन नव्हता, पण आमच्या प्रज्ञा कदम मॅडम आणि इतर मैत्रिणींच्या आग्रहाखातर आज मी मलबार हिलच्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जायला निघाले. आणि खरं तर इथून माझा एक आध्यात्मिक सुंदर असा प्रवास सुरू झाला. कसा ते आता तुम्ही माझ्यासोबत चला आणि पहा. हो नाही करत सर्वजणी निघालो एकदाच्या. ही आहे गिरगाव चौपाटी. हा आहे वाळकेश्वरचा परिसर. हुश, पोचलो बाई एकदाच्या मलबार हिलला. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. किती खुश आहोत ना आम्ही सर्व. हे आहे मलबार हिलवरील नाथ गगनगिरी महाराजांचा आश्रम. माझ्यासोबत चला आणि तुम्हीही दर्शन घ्या. सकाळचं कोवळं ऊन, सूर्य किती प्रकाशमान आणि सुंदर दिसतोय. हे आहे आश्रम परिसरातील श्री दत्त महाराजांचं मंदिर. श्री दत्त महाराजांची सुंदरशी मूर्ती आणि श्रीयंत्र. दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गगनगिरी महाराजांचं देखील दर्शन घेतलं. मंडळी, कधी कधी आपण काही ठरवत नाही, पण देव मात्र स्वतः आपल्यासाठी सुंदर योग जुळवून आणतो. त्याची प्रचिती मला इथे आल्यावर आली. इथलं
शांत, प्रसन्न, मंगलमय वातावरण. खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. इथल्या पवित्र आणि मंगलमय वातावरणात मला आणि माझ्या सर्व मैत्रिणींना शिवाभिषेक करण्याचा लाभ मिळाला. खूप छान वाटलं, मन शांत झालं. खरं तर सकाळी माझं डोकं प्रचंड दुखत होतं आणि कुठे जायची इच्छाही नव्हती, पण इथे आल्यावर खूप छान वाटतं. हे ऋषीमुनी पाहिलेत, किती शांत, किती सुंदर. इथलं वातावरणच भारावून टाकणार आहे. कधी विचार केलेला असता तुम्ही, मुंबईत एवढं हिरवळ असेल, हिरवळ झाडी असेल, इतका मनमोहक निसर्ग असेल. मी तर भारावूनच गेले. टेस्टमध्ये मोड पाहते, कांट बिलीव्ह इट यार, सच. कर ना. स्वतःला स्वच्छ करतोय तो. मोरासोबत लांडोर पण थांबलाय खाली त्याची वाट पाहत. दिसतोय का? या आश्रमात गौमाता पण आहे, त्यांचीही सेवा केली जाते.
शिवरायांचा फोटो पाहून शिवगर्जना करणार नाही तो मराठाच कसला. बोला जय शिवराय, जय भवानी, हर हर महादेव. ईशानाय मखगनाय नमोस्कन्धकघातिने कुमारगुरवे बुद्धं नीलग्रीवाय वेधसे विलासिने भविष्याय असा मोकळेपणाने फिरणारा मोठा पाहिला का जोडी? मी तर पहिल्यांदाच पाहते. तुम्ही जर पाहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. किती छान वाटतंय ना. मला तर मजा वाटते त्याची. इथले पुजारी सांगत होते की हा दररोज सकाळी शिवदर्शनाला येतो. ही गोगलगाय पण बहुतेक शिवदर्शनासाठी आली असावी. अगं किती हळू चालली असती. चल जरा बरोबर. आमचा वेळ कसा गेला काही समजलंच नाही. आश्रम व्यवस्थापनाने सर्व भाविकांसाठी खिचडी आणि फळांचा अल्पोपहार ठेवला होता. त्यांनी अत्यंत आदराने आणि प्रेमाने सर्वांना तो खाऊ घातला. त्यासाठी संपूर्ण आश्रम व्यवस्थापनाचे खूप खूप आभार आणि कृतज्ञता. ही महाशिवरात्र माझ्यासाठी फक्त एक सण नव्हती, तर एक अनुभव होता, एक शांततेचा क्षण, एक आशीर्वाद होता. जर तुम्हालाही हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा महाशिवरात्रीचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव. शिवशंभू तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करू देत. पुन्हा लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय शंभू महाराज.